मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता तेथून गेल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं. कारण अर्जुनला तिला पाहायलाच मिळालेलं नसतं आणि मधुभाऊंनी चक्क अर्जुनला तिथे हाकलून दिलेलं असतं. मग आता सायली नुसतीच आपली बिचारी रडत असते. त्यावेळी आता कुसुम म्हणते, सायली अगं, एवढं सगळं होऊन देखील अर्जुन तुला भेटायला आला. खरंच खूप धीराचा आहे तो मुलगा आणि त्याला काय बोलायचं असेल ग सायली तुझ्याबरोबर. पण सायलीला आता काही बोलण्यासाठी अंगात ताकदच नसते. त्यामुळे ती एकदम शांत शांत बसून रडतच असते आणि त्यानंतर तुटलेल्या मंगळसूत्राचे मणी पुन्हा गोळा करत ते मंगळसूत्र व्यवस्थित करू लागते. तेव्हा कुसुमला अजूनच वाईट वाटतं आणि ती रडतच बिचारी सायलीकडे पाहू लागते. कारण सायलीची मनस्थिती अशी झालेली असते ना की तिला आता अर्जुनशिवाय दुसरं काही सुचत सुद्धा नसतं आणि तिची ही मनस्थिती फक्त आणि फक्त कुसुमलाच समजत असते. दुसरीकडे पूर्णा आजी, अस्मिता आणि कल्पना या तिघीही हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा तिघीही एकदम शांत शांत असतात. मग नंतर आता अस्मिता विमलवर जोरातच ओरडते, अगं विमल, कधी घेऊन येणार तू माझी कॉफी? 1 तास झालाय मी इथे बसलीये. मग विमल धावतच बिचारी तेथे कॉफी घेऊन येते आणि म्हणते, सॉरी हां, मी भाजीला फोडणी टाकत होते ना, म्हणून जरा उशीर झाला. तेव्हा अस्मिता म्हणते, हो बरं बाई, दे आता. मग पूर्णाजी विचारतात, विमल तुझी खूप धांदल उडाली असेल ना गं एकटीची आज? त्यावेळी विमल म्हणते, नाही, अश्विन दादाला आज सकाळी लवकर डबा द्यायचा होता ना आणि आत्ताची तयारी मी सगळी करून ठेवली आहे. त्यात काही एवढा प्रॉब्लेम नाही, होतच आले हां आता सगळं. मग कल्पना विचारते, काय गं विमल, मी तुला मदत करू का काही? हा विमल म्हणते, नको, आत्ता काही मदत करू नका, सायलीताई दुपारच्या जेवणाचं बघतील. विमलच्या तोंडून पटकन सायलीचं नाव आता निघाल्यामुळे ती आता एकदम शांत होऊन जाते. तर सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मात्र अस्मिता ही रागातच तिच्याकडे पाहत म्हणते, झालं आता, फक्त 1.5 वर्ष झालं ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत होती आणि अजूनही तिच्याच नावाचा जप सुरू आहे म्हणायचं. तेव्हा विमल म्हणते, नाही, सतत त्या 1.5 वर्ष किचनमध्ये असायच्यात ना, मुळे माझ्या तोंडून पटकन सायलीताईंचं नाव निघून गेलं, असं म्हणून ती जरा सर्वांनाच घाबरते. तेव्हा अस्मिता म्हणते, काय ग, तुला काय वाटतं? म्हणजे ती सतत किचनमध्ये राबराब राबायची आणि आम्ही तिघी बसून खायचो, असं म्हणायचंय का तुला? तेव्हा विमल म्हणते, नाही हो अस्मिताताई, मी असं का बोलू पण? मग रागातच अस्मिता म्हणते, तुला जर तिचा एवढा पुळका येत असेल ना, तर मग जायचं होतं ना तू तिच्याबरोबर. तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात, अस्मिता, विमलचा काही दोष नसताना उगीचच तिला बोल लावू नकोस कसला. त्याचवेळी कल्पना म्हणते, विमल जा अगं तू तुझ्या कामाला. अस्मिता म्हणते, हो जा तू तुझ्या कामाला आणि बस त्या सायलीची आठवण काढत. ती इथून गेलीये, परंतु तिच्या आठवणी, तिचे ठसे काही इथून जात नाहीयेत आणि मला तर असं वाटतंय ना, आपण या घराची शुद्धीच करून घ्यायला हवी. तेव्हा सर्वजण तिच्याकडे रागात पाहतात आणि मग पूर्णा आजी म्हणतात, पुरे झालं आता. दुसरीकडे सायलीचं मंगळसूत्र अगदी व्यवस्थित होतं, नीट होतं आणि ती त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते आणि मग नंतर आपल्या गळ्यात घालते. तिला आता मंगळसूत्र नीट झाल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो. तर बिचारी कुसुम अगदी तिच्याकडे पाहू लागते, कारण तिला सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून, कारण जेव्हा ती मंगळसूत्र गळ्यात घालते ना, हा सायली खूपच खुश असते, हेही तिला आता समजतं. सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद हाच तिच्यासाठी सगळं काही असतं. दुसरीकडे पूर्णा आजी आणि कल्पना अजूनही हॉलमध्ये बसलेल्याच असतात. तेवढ्यातच तेथे आता प्रिया आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघीही येतात. तेव्हा पूर्णा आजी असं प्रिया आता ओरडतच आतमध्ये येते. प्रिया आल्याबरोबर पूर्णा आजींची कळी जरा खुलते. प्रतिमा मात्र एकदम शांत शांत असते. अस्मिता म्हणते, अय्या तन्वी, तू आलीस, ये ये बस. मी तुझ्याशी बोलताना ना जरा मला बरं वाटतं आणि काहीतरी असं वेगळं वाटतं, चेंज वाटतं, त्यामुळे बरं झालं तू आलीस. नाहीतर या घरामध्ये नुसता आणि नुसता एकच विषय चालू आहे आणि ज्याचा मला प्रचंड कंटाळा आहे. तेव्हा प्रिया म्हणते, मामीचा चेहरा पाहूनच कळतंय की ती यातून अजून बाहेर पडलेली नाहीये. पुढे आता प्रिया साळसूतपणाचा आव्हानात कल्पनासमोर जाऊन बसते आणि अगदी शांतपणे कल्पनाला सांगते की मामी, अगं तिचा विषय डोक्यातून तू काढून टाक.
ती एवढीही आपल्या घरासाठी महत्त्वाची नाहीये. तिला तू पूर्णपणे विसरून जा. तिची एवढीही लायकी नाहीये की आपल्या घरातील वातावरण असं खराब व्हावं. आणि मला माझ्या माणसांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल बघायची आहे. आणि म्हणून तर मी इथे राहायला आले. त्यावेळी अस्मिता म्हणते, बरं झालं तू इथे राहायला आलीस. वाव, बरं झालं तू इथे राहायला आलीस. मग आता प्रिया म्हणते, घराची घडी नीट बसवायला हवी ना. आणि तुम्ही इथे सर्वजण असे अपसेट असताना तुमची काळजी घ्यायला इथे कुणीतरी हवं. आणि माझ्याशिवाय छान काळजी कोण घेऊ शकतं या घराची, असं म्हणून ती सर्वांचा विश्वास आता जिंकू लागते. त्यानंतर प्रतिमा म्हणते, तन्वी अगदी हट्टच करून राहिली की पूर्ण आजींकडे मला राहायला गेल्याशिवाय चैनच पडणार नाही. तेव्हा तुम्ही दोघी हवे तेवढे दिवस राहा, असं पूर्ण आजी म्हणतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, मी नाही राहणार, कारण रविराज पुण्याला गेलेत. ते आल्यानंतर मी घरी असायला हवं ना. इथे तन्वी राहील आणि पूर्णाई आता तन्वीला तुमची सेवा करू द्यात. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अगं तुझी लेक ना प्रतिमा लाखात एक आहे. कारण ती कधी कधी चिडते, ओरडते, रागवते, परंतु चुका कुणाच्या हातून घडत नाही. मग कल्पना म्हणते, हो ना पूर्णाई, मुद्दामून केलेल्या चुकांपेक्षा अनवधानाने झालेल्या चुका कधीही चांगल्याच ना. त्याचवेळी प्रियाला अजून बरं वाटतं की सायलीला आता सर्वजण नाव ठेवतायत. मग आता ती सगळ्यांकडे हसतच पाहत असते. परंतु प्रतिमाला अजिबात हे आवडत नाही की कुणी उठसूट यावं आणि सायलीला बोलावं. अस्मिता म्हणते, मम्मा अगं जाऊ दे ना आता तो विषय. पण तन्वी तू आत्ता आली आहेस ना, तर चल आपण धमाल करूयात. प्रिया म्हणते, हो करूयात आपण धमाल, परंतु आता घरच्या सगळ्यांचं पाहायला हवं ना. म्हणजे विमलताईंना घरातील सगळ्यांचं करता करता अशी त्यांची दमछाक होत असेल ना. त्यावेळी अस्मिता म्हणते, हो होतीये ना, तिची दमछाक होतीये, कारण तिने कॉफी द्यायला आज उशीरच केला. त्यावेळी प्रिया म्हणते की मला काय वाटतं पूर्णाजी आणि मामी, आपण अजून एखादी मेड ठेवायची का. कारण ती साफसफाई करेल आणि विमलताईला घरात सुद्धा मदत करेन, जेणेकरून विमलताईचा जरा लोड कमी होईल. आणि असं मोबाईल ॲपवरून सुद्धा मेड घरी बोलवता येतात आणि खूप असतात अशा अवेलेबल. मग आता प्रतिमा म्हणते की अगं मला वाटलं होतं तन्वी, सायलीने जशी या घराची जबाबदारी घेतली होती ना, तशी तू सुद्धा घेशील नक्की. तेवढ्यातच तिथे चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही येतात आणि प्रिया आता इथे राहायला आली या विचाराने दोघांनाही धक्काच बसतो. पुढे प्रतिमा आता म्हणते की अगं घरच्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी तू इथे येऊन राहते, आता यांना मदत तूच करायला हवीस ना. आणि मग घर सांभाळण्यासाठी बाहेरून असं कुणाला का बोलवायचं. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आई, मला फक्त एवढंच वाटतं, असं म्हणून आता ती थांबते. त्यावेळी कल्पना म्हणते, प्रतिमा अगं तन्वी काही चुकीची बोललेली नाहीये. ती इथे येऊन आमच्याशी बोलून आमचं मन हलकं करायला आलीये, इथले कामं करायला नाही. आणि ते मत तिने तिचं प्रामाणिकपणे मांडले. कल्पना म्हणते की तन्वीने इथे राहावं अशी माझी इच्छा आहे आणि तन्वीच्या मुखवट्यामागे कोणताच दुसरा चेहरा लपलेला नसतो. आत एक आणि बाहेर एक, असं म्हटल्याबरोबरच ती अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, खरं आहे, तन्वीची मतं आपल्याला कधी पटत नसतील, परंतु तिने कधी आपल्यापासून काही लपवून ठेवलं नाही. तेव्हा अर्जुनला अजूनच वाईट वाटतं, कारण सर्वजण त्याला टोमणे मारून बोलत असतात. हा कल्पना देखील म्हणते की वर वर असं गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं खूप पाहिली आहेत मी, पण तन्वीना कधीच खोटं बोलत नाही, जे आहे ना ते स्पष्टपणे बोलते. आणि आत्ता पण उगीच आपलं मन राखण्यासाठी ती बोलली नाही की मी घरातली कामं करते म्हणून. तिने तिचं स्पष्टपण मत मांडलंय. त्यावेळी अस्मिता म्हणते, कसं आहे ना, तन्वी प्रॅक्टिकल आहे की हे मी करते ते मी करते असं पुढे पुढे करून कधी नाचली नाही, असं म्हणून ती पुन्हा सायलीला टोमणा मारते आणि अर्जुनकडे पाहते. तेव्हा प्रिया म्हणते, मला तर खोटेपणा कधी जमलाच नाही. अर्जुन आता खूपच चवताळतो आणि तन्वीवर धावून जाणार असतो. चैतन्य ते बरोबर पाहतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू चल आता. अर्जुन आता त्याच्या रूममध्ये चाललेला असतो. तेव्हा प्रिया त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, थांब.
अरे हे बघ, जे काही घडलं त्यामुळे तुला खूप त्रास होतोय अर्जुन, पण आता आपल्या सर्वांनाच नव्याने सुरुवात करायची आहे, त्यामुळेच मी इथे राहायला आली आहे. असं म्हटल्यावर अर्जुनला धक्का बसतो. तो कल्पना आणि पूर्णाजींकडे पाहतो, परंतु त्या दोघीही आता अर्जुनला काहीच बोलत नाही. त्या आपली खाली नजर करतात, कारण आता अर्जुन बरोबर त्यांना काही बोलायचं नसतं आणि त्याचं मतही जाणून घ्यायचं नसतं. तेव्हा अर्जुन आता रागातच तिथून रूममध्ये जातो. तेव्हा चैतन्य मनातच विचार करतो, राहायला इथे येणार ही, म्हणजे ही बाई ना या घरात आगच लावणार आहे आता, असं म्हणून तोही रागातच प्रियाकडे पाहतो. नंतर प्रिया कल्पनाला म्हणते की मामी, पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. त्या सायलीने ना अर्जुनवर कोणती तरी जादू केली असेल आणि म्हणून तर तो ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला. पण मामी, मी आहे ना, अर्जुनला या सगळ्यातून आता बाहेर काढेन मी. त्यावेळी आता कल्पना म्हणते, ठीक आहे. पूर्णाजी या प्रियाला जवळ बोलवतात आणि म्हणतात, बाळा, जसं तुझं खरं रूप मला दिसलंय ना, आम्हाला दिसलंय ना, तसं एक ना एक दिवस ते अर्जुनला दिसेल नक्की. त्यावेळी प्रियाला आता आनंद होतो आणि मग ती पूर्णाजीला मिठी मारते. तेव्हा मनातच आता प्रिया म्हणत असते की म्हातारे, अगं यासाठी मी 1.5 वर्ष धीर धरलाय. आता तुझा नातू आणि हे घर मी माझ्या ताल्यावर कसं नाचवते ना, ते तुम्ही बघतच राहा. दुसरीकडे मधुभाऊ फोनवर बोलत असतात. तेव्हा आता सायली त्यांचं बोलणं ऐकत असते, कारण मधुभाऊ आता केस संदर्भात जोशी वकिलांबरोबर बोलत असतात आणि ते यावेळी खूप खुश असतात, कारण जोशी वकिलांनी त्यांना सांगितलेलं असतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांकडे असलेली केस तुमची मी घ्यायला तयार आहे आणि तुमची सर्व केस मला माहीत आहे. मधुभाऊ आता त्यांच्याबरोबर फोनवर बोलतच असतात आणि सायलीला प्रचंड धक्का बसतो, कारण मधुभाऊंनी आपली ही केस दुसऱ्या वकिलांना का दिली असेल हा प्रश्न सायलीला पडतो आणि मग ती लगेच कुसुमकडे जाते. त्या दोघीही पोळ्या बनवत असतात. मग सायलीचं आता अजिबात कशातच लक्ष नसतं. तेव्हा कुसुम म्हणते, अगं बघ बघ, पोळी करपली बघ ना जरा. त्यावेळी सायली म्हणते, सॉरी हा कुसुमताई, अगं मधुभाऊंचं बोलणं माझ्या कानावर पडलं, पण ते केस अर्जुन सरांकडे न देता दुसऱ्या वकिलांकडे का देतायत? तेव्हा कुसुम म्हणते, हो का, कोणत्या वकिलांकडे? सायली म्हणते, नाही माहीत, पण तू विचारतेस का गं कोणते वकील आहेत ते? तेव्हा कुसुम आता गॅस बंद करते आणि ठीक आहे असं म्हणून मधुभाऊंकडे जाते. तेथे गेल्यानंतर त्यांना विचारते, मधुभाऊ, अहो तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं, तुम्ही केस अर्जुनकडे नाही देत का? तेव्हा अगोदरच्या वकिलाने सगळा सत्यानाश करून टाकला, मग आता काय करायचं? आणि नशिबाने मला दुसरा चांगला वकील स्वतःहून समोरून चालून आलाय, ते मला हे आता करावंच लागेल ना. त्यावेळी आता सायली पुन्हा खुणावते की कोणते वकील आहेत हे विचार. कुसुम विचारते, कोणते वकील आहेत नवीन आपल्याला मिळालेले आता? मग आता मधुभाऊ म्हणतात की आपल्याला जोशी वकील भेटले आहेत. हे ऐकताच आता सायलीला धक्का बसतो आणि सायलीला आठवतं की जोशी वकील आणि अर्जुनचा प्रचंड वाद आहे. मग आता सायलीला समजतं काहीतरी चुकतंय. तेव्हा ती आता एकदम शांत होऊन जाते. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही स्टडी रूममध्ये असतात. तेवढ्यातच आता एक कुरिअरवाला तेथे येतो आणि अर्जुन सुभेदार यांच्या नावाने नोटीस आली आहे असं मोठ्याने म्हणतो. विमल म्हणते, हो आहेत ना अर्जुन दादा आतमध्ये आहेत, द्या मी देते त्यांच्याकडे नोटीस. अर्जुनच्या कानावर देखील हे बोलणं पडतं. मग आता तो चैतन्याला विचारतो, काय रे, माझ्या नावाने कसलं नोटीस? चला आपण बघूयात कसली नोटीस आहे, असं म्हणून दोघेही बाहेर येतात. मग अर्जुन त्या कुरिअरवाल्याला म्हणतो, मीच आहे अर्जुन सुभेदार. तेव्हा आता तो कुरिअरवाला नोटीस देऊन तेथून जातो. अर्जुन ती आता नोटीस वाचू लागतो आणि एकदम सिरियस होतो. त्याला आता प्रचंड धक्का बसतो. तेव्हा अर्जुन, काय झालं, अरे एवढा सिरियस का झालास तू, असं चैतन्य विचारू लागतो. मग आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊंनी आपल्याकडून केस काढून घेतली आणि तो जोशी वकील आता ही केस लढणार आहे. हे ऐकताच चैतन्याला सुद्धा धक्का बसतो. मग आता तो म्हणतो, हे कसं शक्य आहे, कारण एखादी केस दुसऱ्या वकिलाकडे हँड ओव्हर करण्यासाठी अगोदरच्या वकिलांची NOC लागते. एवढी साधी गोष्ट जोशीला कळत नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, मुद्दामच तो हे सगळं करतोय, फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी, असं रागातच तो आता म्हणतो आणि त्याला आता खूपच राग आलेला असतो. इकडे महिपत आणि साक्षी या दोघांनीही जोशी
वकिलांना बोलवलेलं असतं. आणि मग जोशी वकील म्हणतात की काहीही झालं तरी पाटील ही केस हरणारच. मग आता त्यासाठी तर तुम्हाला हे चांगलं काम दिलंय, आता काहीही अजिबात गडबड होता कामा नये. आमच्या साक्षीची पाटीना अशी कोरी झाली पाहिजे एकदम, आणि त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट फाशीच झाली पाहिजे असं महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी म्हणते, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल ना? मग आता जोशी वकील म्हणतात, माहीत आहे, तुमचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही असं मी तेथे कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवणार. पुढे साक्षी म्हणते, अण्णा आता मधुकर पाटलाचा वकीलच आपल्या बाजूने आहे, त्यामुळे मी जास्त रिलॅक्स आहे. दुसरीकडे सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही चुकताय, कारण जोशी वकिलांचं अर्जुन सरांबरोबर जुनं ना चांगलंच वैर आहे, त्यामुळे जोशी वकील लगेच केस घ्यायला तयार झालेत. अहो तुम्हाला समजत कसं नाही? मग आता मधुभाऊ म्हणतात, अर्जुन बरोबर जर जुनं त्यांचं वैर असेल तर ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण ते केस नव्याने लढतील, त्या बळावर लढतील. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो तुम्हाला कसं कळत नाही? मी कसं सांगू तुम्हाला, कसं समजावू तुम्हाला? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सायली तू आता गप्प बसायचा, अजिबात पुढे काही बोलायचं नाही. जोशी वकील आहेत ना, आता ते आपल्याला जिंकवूनच देतील असं म्हणून आता मधुभाऊ हे बाहेर जातात. तेव्हा सायलीला आता प्रचंड मनस्ताप होत असतो की मधुभाऊ असं का करतायत, कळतच नाही. दुसरीकडे महिपत म्हणतो की जोशी वकील जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या घराभोवती ना असा नुसता पाऊस पडणार आहे, धो-धो. कसला तर पैशांचा पाऊस, आणि तो पैशांचा महापूर आल्यानंतर मगच थंडी पडेन. आणि मग महापूर आला ना, आज पैशाच्या नोटाने शेकोटी करायची आणि मस्त शेकत बसायचं घरात. इकडे सायली आता घराबाहेर येते तर मधुभाऊ बाहेर पारावर बसलेले असतात. तेव्हा सायली आता त्यांच्याकडे पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं. ती कुसुमताईला बोलवते आणि म्हणते, कुसुमताई ऐक ना, मधुभाऊ माझ्याबरोबर बोलत नाही आहे, परंतु मला त्यांची ही मनस्थिती नाही पाहवत ग, तू तरी बोल ना त्यांच्याबरोबर आणि त्यांना समजाव ना. तेव्हा कुसुम म्हणते, तू टेन्शन नको घेऊस सायली. तेव्हा सायली म्हणते, असं कसं नको ग घेऊ कुसुमताई टेन्शन, कारण ही वेळ माझ्यामुळेच त्यांच्यावर आली आहे. तेव्हा कुसुम म्हणते, तुला सांगितलंय ना, तू टेन्शन घेऊ नकोस सायली. अगं थोडा वेळ ते बाहेर शांत बसतील आणि मग नंतर ते आतमध्ये येतील आपले आपले. त्यावेळी सायली म्हणते, अगं असं कसं कुसुमताई, कारण माझ्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे, आणि ते जर असे शांत शांत राहिले तर मग कसं होणार? त्यांनी खुश राहायला हवं की नाही, कारण मी त्यांना असं शांत बघू शकत नाही आहे. तू बोल ना गं त्यांच्याबरोबर प्लीज. सायली आता रिक्वेस्ट करू लागते. तेव्हा कुसुम म्हणते, बरं ठीक आहे बाई, बोलते मी त्यांच्याबरोबर, तू आता थांब असं म्हणून आता कुसुम लगेच मधुभाऊंजवळ जाते. तेव्हा ते एकदम शांत असे बसलेले असतात. इकडे सायली आता मधुभाऊंकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर ती खिडकीत जाऊन आपली उभी राहते. इकडे कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो कुठवर असे तुम्ही एकटे बसाल, या ना आत, आपण जेवण करूयात. इकडे सायली आता अगदी कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागते. नक्की मधुभाऊ काय म्हणतायत, अजूनही माझ्यावर नाराज आहेत की काय? तर इकडे मधुभाऊ म्हणतात की नाही, तुम्ही जेवण करून घ्या, कारण मी इथे थंड हवेत जरा वेळ बसतो. हा कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्ही खरंच थंड हवेत बसायला आले असते ना, तर मी अशी तुम्हाला बोलवायला आलेच नसते. आम्हाला कळतीये तुमची मनस्थिती, आणि एक सांगू का मधुभाऊ, काळ हा सर्व दुःखावरचं एकमेव उपाय आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आता टेन्शन घेऊ नका. आता सगळं काही ठीक होईल, काळाबरोबर सगळ्या गोष्टी बदलत जातील, त्यामुळे तुम्ही प्लीज एकदम असे रिलॅक्स राहा, शांत राहा. मधुभाऊंना होणारा हा त्रास सायलीला पाहवत नसतो आणि ती बिचारी आता खूप रडू लागते, कारण तिने सर्वांचीच मनं दुखवलेली असतात. ती स्वतःलाच आता दोष देऊ लागते मधुभाऊंच्या ह्या अवस्थेला सुद्धा, आणि तिकडे सुभेदार कुटुंबातील सर्वांना किती त्रास होतोय हे सुद्धा आता सायलीला समजत असतं, आणि सर्वांची तिला आठवण येत असते. पण तिचा आता नाईलाज असतो. सर्वात जास्त तिला आठवण अर्जुनची येते, परंतु आता ती अर्जुनला भेटू शकत नसते, आणि त्यामुळेच ती एकदम शांत शांत असते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन घरी येतो. सायली त्याच्या समोरून लगेच दुसरीकडे जाते. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा मधुभाऊंना तो रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमची केस दुसऱ्या वकिलांना देताय असं समजलंय, परंतु प्लीज मला तुमची केस लढू द्यात ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुझ्यामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर NOC वर तू सही करशील अर्जुन सुभेदार. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही कोणत्याही वकिलाला दुसरा हायर करा, परंतु मी ॲडव्होकेट जोशींना तुमची केस लढू देणार नाही. आय एम सॉरी असं म्हणून तो तेथून जाऊ लागतो. त्यावेळी सायलीच्या आनंदासाठी तरी तुम्ही या NOC वर सही करा असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा अर्जुनची पावलं आपोआपच सायलीचं नाव घेतल्यावर थबकतात आणि ती आतमध्ये खूपच रडू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.